आता हे शासनानं ठरवायचंय की आम्हाला दिवाळी साजरी करू द्यायची की होळी साजरी करायला लावायची। शासनाकडूनच हे थांबवण्यात आल्याचं आता सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालंय। या सरकारला सत्तेत आणण्यासाठी मला वाटतं याच्यातील प्रत्येकानं सहभाग घेतलेला आहे। तुम्ही तर खुलेआम परवानगी देऊन टाकली, आमच्या मुंडक्यावर पाय देऊन जमीन घ्यायच्या। मग तुम्ही छत्रपतींचे मावळे कसे असू शकता की फक्त मुख्यमंत्र्यांनी थांबवून ठेवलंय? मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं की बदला घेण्यासारखे आम्ही एवढे मोठे नाहीत आणि कशाचा बदला घेताय तुम्ही आमच्याशी? पुढच्या महिन्यात 4 वर्ष पूर्ण होतील अधिसूचनेला, आजही तुम्ही याबाबतचा तोडगा काढायला तयार नाहीत। जयस्तव साजरा करू द्यायचा की त्या निमित्तानं शस्त्र पूजन केल्यानंतर शस्त्र हातात घ्यायला लावायचं की तुम्ही ठरवायचंय। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 142 दिवस पूर्ण झालेत। आनंद साजरा तर करणं सोडा, पण जे काही सण उत्सव आहेत ते कुठलेच सण उत्सव साजरा करण्याचं सौभाग्य लाभलं नाही। आता नवरात्र लागणार आहे, त्यानंतर दिवाळी। आता हे शासनानं ठरवायचंय की आम्हाला दिवाळी साजरी करू द्यायची की होळी साजरी करायला लावायची। आम्ही प्रशासनाला दोष देत होतो, परंतु शासनाकडूनच हे थांबवण्यात आल्याचं आता सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालंय। का थांबवलं याचं उत्तर आम्हाला कळायला तयार नाही। जसं महाराज नेहमी मायबाप मायबाप म्हणून सरकारचा उल्लेख करतात, तर कुठल्याही मायबापाला एका मुलाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय, एका मुलीला एक न्याय, दुसरीला दुसरा न्याय असं करता येत नाही ना, असं केलेलं आम्ही कधी पाहिलं नाही। सावत्र जरी असले तरी ते समाजाच्या लाजकाज जे काही कर्तव्य असतात ते पार पाडताना दिसतात। परंतु हे आमच्या जीवाभावाचं यासाठी म्हटलं की आम्ही या सरकारला सत्तेत आणण्यासाठी मला वाटतं याच्यातील प्रत्येकानं सहभाग घेतलेला आहे आणि हेच लोक येणाऱ्या काळात वेगळी भूमिकाही घेऊ शकतात। जसं एका शायरनं म्हटलंय की किसी की दुआ भी मिला देती है तख्तो ताज, मगर किसी की आह भी हुकूमत छीन लेती है। ते मला वाटतं राज्यकर्त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे। ज्या पद्धतीनं हे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजींचं नाव घेतात, वेळोवेळी संविधानाचा उल्लेख करतात, मला वाटतं एकासाठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरा न्याय अशा पद्धतीनं वागणं हेच मुळात मला वाटतं संविधानाच्या विरोधात आहे। संविधानाच्या जे काही शिकवण आहे, जे काही संविधानानं आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे तो बाजूला ठेवून काम होतंय। एकीकडं तुम्ही छत्रपतींचं नाव घेतात, छत्रपतींच्या राज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावायची परवानगी नव्हती, तुम्ही तर खुलेआम परवानगी देऊन टाकली, आमच्या मुंडक्यावर पाय देऊन जमीन घ्यायच्या। मग तुम्ही छत्रपतींचे मावळे कसे असू शकता? आणि ज्या पद्धतीनं आम्हाला गेल्या काही दिवसात प्रशासनाकडच्या अनौपचारिकपणे त्यांच्या तोंडून कळालं की फक्त मुख्यमंत्र्यांनी थांबवून ठेवलंय। मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं की बदला घेण्यासारखे आम्ही एवढे मोठे नाहीत आणि कशाचा बदला घेताय तुम्ही आमच्याशी? आणि कुठलाही राजा एवढा निष्ठुर कसा असू शकतो? हे प्रश्न आम्हालाही पडलेत, येणाऱ्या काळात उपस्थित होणार आहेत आणि याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत। आम्ही आजही सांगतो, आम्ही वारंवार जेव्हापासून आंदोलन केलं तेव्हापासून आम्ही याच मताचे की हा प्रकल्पच रद्द करा, आज नाही म्हणत। परंतु काय होतं, काही लोकांनी संमत्या दिल्या, काहींना संमत्या यासाठी देणं गरजेचं आहे की त्यांनी कुठेतरी जमिनीचे व्यवहार केलेत, कुणाकडून व्याजानं काढले, लेकीबाळीचे लग्न करायचे, आता तिकडं गुतले कुणीतरी एकीकडून हात मोकळा करायचा, त्यामुळं अनेकांनी संमत्या दिल्या। आणि म्हणून आम्ही बघितलं होतं की काही लोक एक पाऊल पुढे टाकलेलं आहे काहींनी, त्यामुळं आपण मागे राहून चालणार नाही किंवा आपण मागे ओढून चालणार नाही। परंतु शासन ऐकायला तयार नाही। त्या महिन्यात 4 वर्ष पूर्ण होतील अधिसूचनेला, आजही तुम्ही याबाबतचा तोडगा काढायला तयार नाहीत। येणाऱ्या काळात केव्हा तोडगा निघेल सांगता येत नाही। त्यामुळं आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ही अधिसूचना रद्द करा, नाहीच करायची, योग्य मूल्यांकन करा। आणि योग्य मूल्यांकन करायचं नसेल, झोपीत दगड टाकल्यासारखं करायचं असेल, पोलीस बळाचा वापर करून जमिनी ताब्यात घ्यायच्या असतील तर रक्ताचे पाठ व्हायल्याशिवाय राहणार नाहीत, असंही आम्हाला मरण यातना देत आहेत। आणखी 8-15 दिवस जर हा प्रश्न मार्गी लागला
आणि त्यातच वरून धो पाऊस होतोय, आसमानी संकट आलेलं आहे। अशा परिस्थितीत जर का पिकं हातची गेली आणि एकूणही पैसा नाही मिळाला तर आपोआपच काही विपरीत घडू शकतं। आणि त्यामुळे एरी मारायचं तेरी मारायचं तर आम्ही छत्रपतींचे मावळे स्वतःला म्हणतो। तर त्यामुळं शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही लढा देणार आहेत। ह्या निमित्तानं जी काही परिस्थिती उद्भवेल त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील, कारण की आम्ही कायदा मोडण्याचा प्रयत्न करणार नाहीत। आमच्याकडून पहिला हात उचलला जाणार नाही, परंतु तुम्ही विनाकारण आमच्यावर अन्याय करणार असाल तर आम्हाला आमच्या वडिलोपार्जित जमिनी आमचा हक्क वाचविण्यासाठी पुढे यावंच लागेल। या निमित्तानं प्रश्न उभा राहील तो कायदा सुव्यवस्थेचा। त्यानंतर काय परिस्थिती उद्भवेल याचा विचार करायचा आहे। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर आम्हीच राहणार नाही, आम्हाला असं वाटलं की आता आम्हीच राहणार नाही, जसं पूर्वीच्या काळी मुघलांचं सैन्य औरंगजेबाचं सैन्य चालून आलं, राजे महाराजे जे काय सेनापती असतील त्यांना वाटलं की आपला पराभव होतोय, तर त्यावेळेस मला वाटतं राजपूतांच्या राज्यात महिलांच्या चिता हे करून महिलांना हे करून त्यांनी हे केलं की मागे काही विपरीत घटना घडू नये म्हणून। तशा पद्धतीनं आम्हाला आमच्यावर अवलंबून असलेले गाईगुरं, गोवंश, कामाची बैल, पशुधन, शेळ्या मेंढ्या याची व्यवस्था कोण लावणार? मग ही व्यवस्था तुम्हाला बघावी लागणार आहे, आम्ही तुमच्याकडे आणून सोडणार आहेत। आणि त्या निमित्तानं जी परिस्थिती उद्भवेल मला वाटतं ते कायद्यानंही आम्हाला तुम्ही गुन्हेगार ठरू शकणार नाहीत। तर हे सगळं सांगायचं तात्पर्य एवढंच की आता विजयोत्सव साजरा करू द्यायचा की त्या निमित्तानं शस्त्र पूजन केल्यानंतर शस्त्र हातात घ्यायला लावायचं हे तुम्ही ठरवायचंय। आणि त्यानंतरची दिवाळी साजरी करू द्यायची की होळी हे तुम्ही ठरवायचं।